तर मंडळी फायनली आम्हाला दुसरा पण खेकडी भेटली, दुसरा खेकडा. हे बघा ना बाय, काय रागाट आहे. आई शपथ, यो बाबो, यो देवा, ही काय साईज आहे. दात करते काय. तर मंडळी ही बघा, तुम्हाला खेकडा दाखवता. थांब 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 थांब, हात काढ. हे बघा, चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. साईज बघा ना किती आहे बाबा. ही चौथी खेकडे आहे, चौथी. दाखव इकडे साईज, साईज इकडे दाखव. यो देवा, हे बघा साईज, हे बघा कडक. चौथी आहे ही, गेली फिश. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 8 वाजलेत आणि मंडळी पाऊस थडकलाय. आम्ही चालूय संध्याकाळची खेकडी धरायला. 8 वाजले संध्याकाळचे आणि चालू खेकडी धरायला. तर माझ्या घराच्याच खाली 2 मिनिटाच्या अंतरावर एक वड आहे, तिथं आम्ही खेकडी धरायला जातो. 2 दिवस झाले भरपूर पाऊस होता, मुसळधार पाऊस होता, त्यामुळे खेकडी धरायला जाता आलं नाही. आणि आज चालू आम्ही खेकडी उजाडा आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया. आता अंधार पण खूप झालाय, भीती पण वाढ राहिले, पण तुमच्यासाठी काय पण, त्याच्यासाठी तुम्हाला कंटेंट दाखवण्यासाठी आपण चालू आहे. आणि आपल्याला रस्ता तर ऑलरेडी आवडतोच खेकडीचा, तुम्हाला तर माहिती आहे. तर चला जाऊया खेकडी धरायला, खेकडी उजाडायला. चला जाऊया, व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा आज किती खेकडी भेटतात. पुरा दांडगा काम होणार आहे, दांडगालो कशी होणार आहे. तर चलो. तर मंडळीनो, आम्ही फायनली वड्यावरती आलेलो आहे. हे बघा, वड्यावरती आलेलो आहे. आणि आता या बॅटरीच्या साहाय्याने आपल्याला खेकडी उजाडायच्यात, खेकडी धरायच्यात. तर चला जाऊया, व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा आज बघूया आज किती खेकडी भेटतात. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, आज नक्कीच दांडगा काम होणार आहे. चलो. काय झालं मंडळी, 2 दिवस वड्याला खूप पाणी होतं, त्याच्यामुळे जाता नाही आलं. आणि आज वड्याला पाणी कमी झालंय, त्यामुळे आज आम्ही गेलो खेकडी धरायला. बघा अशा पद्धतीने खेकडी धरायच्या, धरायच्या म्हणजे शोधायच्या आणि मग त्या दडपायच्या. आता अद्याप इथं एकही खेकडी भेटत नाही, पण भेटतील अशी गॅरंटी आहे. भेटतील, 100% भेटतील. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. जाऊया आता आपण, चला. कापा काप वड्यामध्ये तर उतरलोय. इकडे खोले का नाही ना अभ्या, शूटर नाही ना. धपक्यानं उतरलोय बा, खाली पाणी आहे बा. खेकडे धरासाठी कुठे कुठे जावं लागत आहे बाबा, तुमच्यासाठी काय पण, ऑडियन्स साठी. बघा फायनली खेकडी धरायचा आलोय, पण काजावरती दगड ठेवून आलेलो आहे, कारण का मला धरता नाही येते खेकडी आणि भीती वाटते जाम. पण तुमच्यासाठी काय पण, ऑडियन्स साठी काय पण, जीव धोक्यात घालून आता खेकडी धरायच्या ती. आणि चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा अद्याप वड्याला पाणी म्हणजे अजून एवढं कमी नाही झालं, कारण का आजच पाऊस उघडा आहे. काल हे बघा वडा झालेला आहे, आजच पाऊस उघडलाय. हे बघा किती पाणी आहे बघा बाबो, देवा देवा. आणि अशा पाण्या पावसात खेकडे जरा आलोय. हे अरे मी कुठून येऊ पण. तर आपला शूटर ना त्या साईड नाही गेलाय, आपण इकडून जाऊ. खेकडे शोधत शोधत नाही का. विषय असे, मला जरी खेकडी तर भेटली ना, तरी मला ह्या बुटाच्या सायनात तोडवायला लागेल. हे बघा या बुटाच्या सायनात तोडवायला लागेल, का आता मला खेकड धरतच नाही. गावशी आहे पण खेकडी काय दिसत ना भाऊ. ही बिअर कडे, हिला काय करता. इकडून आलोय, तो गडी बा किती लांब आहे माझ्यापेक्षा. येताना करता खेकड निघून जाईल, काहीतरी कुठानं करायला लागेल. या बुटाच्या सायनात तोडील ते खेकड डायरेक्ट. नाही बा अद्याप अजून एक खेकड नाही भेटली, एकच भेटली छोटीशी, ती मी नसताना त्यांना धरली. मंडळी आम्ही ना हा पूर्ण बांध हिंडलाय, पण अद्याप एक पण खेकड नाही भेटले अजून. खेकडी गेल्या कुठं मग. पुढे अवधळ झाले. ये बाबा खेकडी गेल्या कुठं मग. आणि तुम्हाला काय दाखवू आज मग, खेकडी नाही भेटल्या तर कमीत कमी एक तरी खेकड भेटायला पाहिजे, म्हणजे मला बघायला भेटेल. अरे कुटाणा होणार आहे कुटाणा. तर खेकडी भेटो ना भेटो, मी व्हिडिओ टाकून देणार आहे बाबा. तुम्ही तिकडे बघा, नाही तर नका बघू. आपल्यावर प्रेम करणारे माणसं खेकडे काय खेकडे म्हणजे प्रेम करणारे माणसं आपले व्हिडिओ बघतील. तर मित्रांनो एक खेकड भेटले फायनली. थांबा 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 थांबा, एक खेकड भेटले फायनली. आहे का, दाखव दाखव दाखव. थांबा थांबा थांबा. देवा बा बोनी झाले फायनली. काढ काढ. आई शपथ, मोठी आहे रे, है ना. बिग साईज बिग साईज. हे बघा इकडे दाखव. फायनली आमची बोनी झालेली, एक खेकड भेटली बाय. बरं झाला. हा टाका टाका टाका. बरं झालं, एक खेकड लागलेली भेटलेली आम्हाला. आता मनाला जरा बरा वाटलाय नाही का.
बघा मोकार पाय गुतत होते बा. मोकार धापा धापा चाला लागत होत आहे. फायनल तिसरी खेकड. थांबा थांबा थांबा. धरली का? हा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. बाबू कडक भाई. फायनली तिसरी खेकड लागले. धरली आम्ही. तर खेकडी धरणं एक विनंती आहे. हे बघा खेकडी धरायला गेल्या रात्रीची काळजी घ्या बरं का, साप भेटतात. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गनबूट घालून गेलेलो आहे. प्रत्येकाची काळजी जी त्याने घेतली पाहिजे. त्यामुळे आम्ही डायरेक्ट गनबूट घालून गेलो. मस्त टेन्शनच नाही मरत. धर 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 धर. असता काय? हा थांब 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 थांब. तर मंडळी बा एका ठिकाणी 2 खेळी लागल्यात. इकडे बघा. हा बा 2 खेळी एका ठिकाणी 2. बाबो दियावा. थांब थांब बेट धर तुम्ही. थांब. काय हो? हे बघा ना चारी बाजूनी पाणी माल्या. हे बघा असं या साईड नाही पाणी, इकडून पाणी आहे. इथं मध्ये शिवारावरती वावरामध्ये रात्रीचे 9 वाजले. असा ब्या वाट राहिलाय. बाबो वारा पका सुटलाय आणि पावसा येईल असा वाट असलाय. आणि नेमकी बुजगावना नाही आणला मी आज. बुजगावना आणलाच नाही मी. म्हणजे रेनकोट आणलाच नाही. आता बघू पाऊस यायच्या आधी घरी जावं लागेल. फायनली 10वी खेकड भेटली बघा. आणि साईज बघा ना किती आहे. साईज बघा. साईज फक्त साईज बघा भाई. फक्त साईज खेळणार आहे आम्ही आज. हे बघा इकडे बघा साईज. मंडळी हे बघा दुसरी गँग आले बरं का खेकडे धरा. हे बघा त्यांच्या आधी आम्ही आलोय. आम्ही फुल बांधी पाडून टाकल्या खेकड्यांची आखी. गाईज डायरेक्ट पिशवी भरून नेले. आता ते हे आल्यात खेकडे धरा. आता हे कसं भेटतात काय? आम्ही बेकारी करून टाकली आखी. आम्ही ना आम्ही आखे बांध हिंडलो. A to Z बांध हिंडलो डायरेक्ट. आणि आताच आल्या बघा खेकडे धरा. काय तर सापडत आता. आम्ही चालू घरी घेऊन खेकडी आख्या. आम्ही काय जास्त पोटवाग नाही ओढली. जेवढ्या आहेत तेवढ्या चालवल्यात. 10-12 वाजल्या. जास्त पोटवाग नाही. यांना पण भेटून द्यायच्या जरा खेकडे. ओहो गँग वेलकम टू बॅस. व्हॉट्सअप गाईज. तर आता जातो आम्ही घरी हळूहळू. ते सायरा किती भेटल्या मग? हा हा ना. चला येऊ का मग मी? चला आता आपण आता डायरेक्ट घरी जाऊया. कारण का आपल्या खेकडी धरून झालेल्या आपण 10 ते 15 धरले बाद झाले. आता जास्त फोटो वाढायची नाही. आता डायरेक्ट घरी जाऊन खेकडी दाखवतो किती धरल्यात. 12-13 खेकडे असतील असा अंदाज आहे. जास्त धरल्या असत्या पण एका दिवशी फोटो वाढायची नाहीये. त्याच्यामुळं जाऊया. आणि ते 10-12 खेकडी म्हणजे कम्प्लीट 1 तास रिसर्च केलाय. अख्खा बांध हिंडलो आम्ही. तेव्हाच ते खेकडी भेटल्यात. काय सांगा मोठे हाज आहे बाबा. फायनली आता आम्ही घरी आलोय. मापाचे मोठी अंधारे नाही का? ही एक आणि ही लिव्हरची आहे ना. ओके. सर्वांना शुभ सकाळ. मस्त खूप दिवसानंतर सूर्यदेवाचं दर्शन झालं. चला आता आपण ना खेकडीची रेसिपी बघू. चुलीवरचं झणझणीत काळ्या मसाल्यातलं खेकडीचं कालवण. चला खेकडी मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि मग शिंगडं पाकड्या त्या वेगळी काढायच्या आणि पेंद वेगळी काढायचं. मग शिंगडं पाकड्या घेतल्या मी आणि लगेच तव्यावर टाकलं. जरासं मीठ थोडंसं पाणी फिरवलं वरून झाकण ठेवायचं. भाई त्या शिजल्यानंतर अशी चव लागते ना, तो आनंद वेगळा. खरंच सांगतो तुम्हाला. मग काय आपलं पेंद तयार झालं. इकडं मस्त हळद आणि मीठ लावून जरासं थोडंसं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकायचं आणि नंतर मग त्यानंतर पेंदे त्याच्यात ॲड करायचे. जरासे उमून घ्यायचे आणि मग कालवण बनवायचं. भाई कालवण ना फुल बादशाह होत आहे बघा. मग ते उमून घेतल्याच्या नंतर ते पेंदे एका प्लेटमध्ये काढायचे. डबल कढईमध्ये तेल टाकायचं. हे बघा ना उमून घेतलंय आणि प्लेटमध्ये काढले. ते कसं दिसतंय बघा ना. बाबो मी आताच तोंडाला पाणी आलाय. तेलाला जरा कढई येऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर मिरची आणि थोडा मसाला टाकायचा. या मसाल्याला जरा कड आला का त्याच्यानंतर आपण जो आपण पाट्यावरती मसाला वाटला होता ना
तो ऍड करायचा त्याच्यामध्ये. मसाला चांगला ग्रेव्ही होऊन द्यायचा, बरोबर ते ना तेल सोडते. त्या मसाल्याला ना गदा गदा उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर मग ते पेंदे ऍड करायचे आपण. फायनली आता आपलं कालवण तयार झालं आणि इकडे लगेच आजीचं ना बाजरीची भाकर बुजायचं काम झालंय. भाकरी आणि कालवण शिजत आहे तोपर्यंत मी लगेच घासघूस करून घेतो, म्हणजे आंघोळ करून घेतो. तर मंडळी सकाळचे 10 वाजलेत आणि मस्त कालवण झालं. बसलो जेवण करायला. बघा खेकडीचा कालवण आहे, इकडं तव्यावरती भाजी, शिंगडं पाकड्या, कांदा आणि बाजरीची भाकर. आणि ते अशी नाही खायची, डायरेक्ट चुरून खायची. आता इकडे बघा गरम गरम भाकर आहे, डायरेक्ट अशी चूर नाही का, हे बघा चुरली डाय दाबायची असे मस्त मस्त चुलीवरती झणझणीत रस्सा आहे, कालवण आहे. या मग एकदम भारी नाही का मंडळींनो. मस्त जेवण झालं आणि बाहेर बसलोय जरा टाकीवरती आपल्याला. एकदम बेस्ट पण जेवण झालं, मस्त कालवण झणझणीत फुल दाबला नाही का. मस्त एक बाजरीची भाकर भात फुल दाबून काबरत केलाय. तर चला आजचा होता असा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. बघा कसं ऊन पडलं आज, एकदम झणझणीत वातावरण झालंय. हे बघा आपलं गाव. चला बाय बाय.